नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोरशीकर तुमचं एऑन आयसा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय. आज आपण एक केमिस्ट्रीचा इंटरेस्टिंग टॉपिक कव्हर करणार आहोत. तो म्हणजे काय तर मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन अगदी सोपा टॉपिक आहे, पण थोडं समजून जर घेतलं तर आपल्याला याच्यावरचे न्यूमरिकल्स ते सुद्धा काय तर सॉल्व्ह करता येतील. कारण आयोगाने याच्यावर न्यूमरिकल्सच विचारले आहेत आणि ते पण रिसेंटली म्हणजे 2022 किंवा 23 मध्ये जो आज आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तर आज आपला उद्देश लक्षात ठेवा की तो मोल फ्रॅक्शन हा टॉपिक समजून घेणं आहे. पण त्याआधी आपल्याला मोल म्हणजे नेमकं काय आणि त्याच्यासाठी मग ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय, म्हणजे अणूची संरचना म्हणजे नेमकं काय, हे सुद्धा समजणं गरजेचं आहे. तर असं सगळं आपण वन बाय वन म्हणजे ॲटॉमिक स्ट्रक्चर, मोल आणि काय तर मोल फ्रॅक्शन असं सगळं वन बाय वन कव्हर करणार आहोत. ठीक आहे. तर मोलचा हा कॉन्सेप्ट ज्यावेळेस आपण समजून घेतो एक लक्षात घ्या की आयोगाने याच्यावर सुद्धा काहीतरी एक न्यूमरिकल विचारलेलं आहे आणि त्यासाठी म्हणून काहीतरी मोल हे चांगलं समजणं काहीतरी गरजेचं आहे. राईट. तर आज आपला एक लक्षात ठेवा की आज आपला उद्देश जो आहे तो ॲटॉमिक स्ट्रक्चर नाही किंवा मोल नाही, तर मेन जो उद्देश आहे तो काय तर मोल फ्रॅक्चर आहे. तुम्हाला ॲटॉमिक स्ट्रक्चर आणि मोल बद्दलची जी माहिती आहे तुम्हाला ती 10व्या वर्गापर्यंत मिळेल, पण मोल फ्रॅक्शन तुम्हाला कोणत्या वर्गामध्ये मिळणार आहे तर क्लास 11 केमिस्ट्री जी बुक आहे त्याच्यामध्ये युनिट 2 इंट्रोडक्शन टू एनालिटिकल केमिस्ट्री त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे. आता बघा की ॲटॉमिक स्ट्रक्चर आणि मोल हे सगळे जे कॉन्सेप्ट आहेत ना हे आहे कशी रिलेटेड, तर हे ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे अणुची संरचना आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. पण मोल फ्रॅक्शन हा कॉन्सेप्ट कॉन्सन्ट्रेशनशी रिलेटेड आहे. कोणत्या टॉपिकशी म्हणजे याच्यामध्ये या युनिटमध्ये तुम्हाला काय दिलंय तर कॉन्सन्ट्रेशन याशी रिलेटेड आहे. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नेमकं काय, तर एखादी ज्यावेळेस आपण सोल्युशन तयार करतो म्हणजे काहीतरी पदार्थ त्याच्यामध्ये एक कुठला तरी दुसरा पदार्थ टाकणार, जसं आपण पाण्यामध्ये जर मीठ टाकलं त्याला मिक्स केलं तर त्याला आपण सोल्युशन म्हणतो. मग पाणी हा जास्त प्रमाणात त्याला आपण सॉल्व्हंट म्हणतो आणि जर मिठाचं प्रमाण जो असेल त्याला आपण सोल्यूट म्हणतो. मग अशा वेळी सोल्यूटचं प्रमाण जेवढं जास्त असेल तेवढं काय म्हणू आपण, तेवढं जास्त काय तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे तो जास्त आहे. ठीक आहे. तर याला काय म्हणतात तर कॉन्सन्ट्रेशन म्हणतात. आता हा कॉन्सन्ट्रेशन बघा याच एक्झाम्पलवरून समजून घ्या की मोल फ्रॅक्शन म्हणजे नेमकं काय आणि आपल्याला पुढे नेमकं काय शिकायचं आहे. सपोज मी कन्सिडर करतोय की मी काय केलं की 10 ग्रॅम एवढं पाणी घेतलं. किती घेतलं बघा, मी तर पाणी वजनामध्ये घेतोय. पाणी किती आहे तर वॉटर H2O तो किती आहे तर तो 10 ग्रॅम घेतोय मी आणि याच्यामध्ये काय केलं मी मीठ म्हणजे काय तर सॉल्ट, मीठ हा किती टाकला तर हा 2 ग्रॅम टाकलाय. हा किती टाकला तर 2 ग्रॅम टाकले आणि चांगलं मिक्स केलं. आता याच्यामध्ये मला काढता येईल की मग मिठाचा जो कॉन्सन्ट्रेशन आहे किती पर्सेंटेज आहे, म्हणून किती पर्सेंटेज आहे कसं काढता येईल. त्या पूर्ण मिक्सचरमध्ये मिक्सचर किती झाला तर 10 आणि 2 असे 12 झाला आणि या 12 पैकी 2 ग्रॅम हा काय तर मीठ आहे. म्हणजे 12 पैकी 2 आणि पर्सेंटेज काढायचं तर काय म्हणू आपण की 100 ने गुणाकार करू है ना. आता हा सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर जो पण आन्सर येईल तो काय म्हणू आपण तर तेवढं काय तर पर्सेंटेज कशाचं मिठाचं प्रमाण आहे. याला आपण काय म्हणू की मास या फॉर्म मध्ये, कारण ग्रॅम मध्ये आपण लिहिलं होतं ना, तर याला काय म्हणू आपण की ग्रॅम मध्ये किंवा मास मध्ये आपण कॉन्सन्ट्रेशन लिहिलं. पण तेच या ग्रॅमच्या जागी जर आपण मोल लिहिलं, मोल जर लिहिलं तर मग आणि असंच याच पद्धतीने जर कॅल्क्युलेट केलं म्हणजेच ग्रॅमच्या जागी आपण मोल घ्यायचं आहे, तीच क्वांटिटी मोल मध्ये घ्यायची आहे की किती मोल तो पदार्थ आहे म्हणून. आणि ते जर आपण जर मोल घेऊन जर कॅल्क्युलेट केलं तर त्याला आपण काय म्हणू, त्याला आपण मोल फ्रॅक्शन म्हणणार. बस एवढा छोटासा टॉपिक आहे, पण त्यासाठी आपल्याला मोल माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आयडिया आली असेल की नेमकं आपल्याला काय करायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर बघा आयोगाचे प्रश्न काय काय आहेत तर एक 2022 मध्ये प्रश्न विचारला होता की यामध्ये सगळ्यात जास्त रेणू असतील, द मॅक्सिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन. हा पूर्ण टॉपिक जर तुम्हाला कन्फ्युज होत असेल पण लक्षात ठेवा की हा कशाशी रिलेटेड आहे, हा पूर्ण मोलशी रिलेटेड टॉपिक आहे. ठीक आहे. नेक्स्ट 2023 मध्ये म्हणजे 22 आणि 23 लगतच काय तर हे प्रश्न विचारले आणि हा मोल फ्रॅक्शनशी रिलेटेड. मागचा प्रश्न हा मोलशी रिलेटेड, पुढचा 2023 चा प्रश्न हा मोल फ्रॅक्शनशी. 180 ग्रॅम ऍसिटिक आम्ल आणि 180 ग्रॅम पाणी एकमेकांना मिसळले तयार झालेल्या द्रावणात ऍसिटिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन काढायचे. बघा मीठ आपण पाण्यामध्ये टाकलं होतं, इथं ऍसिटिक ऍसिड टाकलं होतं पाण्यामध्ये आणि फक्त मोल फ्रॅक्शन विचारले. आपण ग्रॅम मध्ये तोंडी कॅल्क्युलेट केलं होतं. इथं काय तर आपल्याला आधी मोल कॅल्क्युलेट करावं लागेल आणि त्यानंतर मग मोल फ्रॅक्शन कॅल्क्युलेट करावं लागेल. तर दोन्ही पण प्रश्न घेऊ, पण त्याआधी आपल्याला काय घ्यायचं तर पूर्ण टॉपिक समजून घेऊ आणि त्यानंतर मग आपण हे जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करणार. काय काय घेणार आहोत आपण तर लक्षात घ्या. ॲटॉमिक स्ट्रक्चर, या ॲटॉमिक स्ट्रक्चर मध्ये मेन जो कॉन्सेप्ट आहे तो मोल आणि त्यानंतर मग काय तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. हे 4 प्रकार बघा, इथंच परत सांगतोय मी की हे आहेत किती तर 4 प्रकारचे आहेत. त्यापैकी एक प्रकार म्हणजे काय तर मोल फ्रॅक्शन. एक प्रकार म्हणजे कोणता, जो तुम्हाला आता मी थोड्या वेळी सांगितलं की ग्राम मध्ये जो कॅल्क्युलेट केला जातो तो एक प्रकार. म्हणजे राहिले किती, अजून 2 प्रकार राहिलेत. तर ते दोन्ही प्रकार तुम्हाला होमवर्क म्हणून किंवा तुम्हाला स्वतःहून अभ्यास करायचे, कारण मोल फ्रॅक्शन विचारलं कदाचित दुसरे जे 2 आहेत ते सुद्धा कदाचित विचारले जाऊ शकतं. मोलॅरिटी आणि मोलॅलिटीशी रिलेटेड आहे. ते कुठं मिळेल तर याच टॉपिक मध्ये मिळणार आहे. म्हणजे चारही जे प्रकार आहेत कॉन्सन्ट्रेशन लिहिण्याचे ते चारही याच्यामध्ये आहेत. एक मोल फ्रॅक्शनवर आयोगाने आतापर्यंत प्रश्न विचारलेला आहे, याचा अर्थ बाकीचे पण विचारले जाऊ शकतात.
याच पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे ना. तर काय तर आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न हे कव्हर करता येतील. अदरवाईज तुमच्या लक्षात आलंच असेल ज्यांनी परीक्षा दिलेली आहेत की आता एमपीएससी मध्ये सायन्स हा जो सेक्शन आहे हा थोडासा टफ होत जातोय, कारण आयोग बरंच काही आता चेंज करत आहे. जी कन्व्हेन्शनल म्हणजे नेहमी विचारणारे प्रश्न होते ते आता विचारले जात नाही. ठीक आहे, तर आपल्याला सोर्स शोधायचे नेमकं काय विचारलंय आणि काय विचारलं जाऊ शकतो याचा अंदाज लावायचा आहे. नेक्स्ट बघा की जर तुम्हाला नोट्स हवे असतील पीडीएफ आणि व्हिडिओच्या लिंकच्या फॉर्म मध्ये, तर तुम्हाला एमपीएससी एऑन आयएस आणि त्यासोबतच एस एक्झाम रेस या टेलिग्राम चॅनलला मिळेल. एस एक्झाम रेस सर्च करताना एस द रेस म्हणून सर्च करा. एस द रेस म्हणून सर्च केलं तर तुम्हाला हा चॅनल मिळेल आणि त्यावर तुम्हाला पीडीएफ आणि लिंकच्या स्वरूपात मिळेल. तर बघा चालू करूया लगेच आपण. काय तर आपण आधी समजून घेऊ की ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजे नेमकं काय, म्हणजे अणू आहे तो कसा आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे. एक लक्षात ठेवा की कोणताही पदार्थ आहे युनिव्हर्समध्ये, जगामध्ये, पृथ्वीवर कोणताही जो पदार्थ आहे तो कशापासून, सगळ्यात लहानात लहान भाग म्हणजे तो काय तर तो आहे काय तर ऍटम, म्हणजे त्याला काय तर अणू म्हटलं जातं. मग याचा सुद्धा स्ट्रक्चर कसा आहे, का तो भरीव गोळा आहे का, की तो नेमका कसा आहे, तर ते समजून घेऊ आपण की तो आहे कसा. तर त्याचा न्यूक्लियस असतो, मधला जो भाग असतो त्याला आपण न्यूक्लियस म्हणतो, आणि जो बाहेरचा हा जो भाग आहे याला म्हणतात एक्स्ट्रा न्यूक्लिअर पार्ट. जो न्यूक्लियस म्हणजे काय तर केंद्र है ना. या न्यूक्लियस मध्ये आहे काय, तर त्यामध्ये असतात काय तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असे दोन पार्टिकल्स असतात. म्हणजे हे लाल आणि पिवळ्या कलरची बॉल जो भाग दिसत आहे तो भाग म्हणजे कोणता, तर तो आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून तयार झाले. आणि त्याच्या भोवती आहेत काय तर हे निळ्या कलरचे इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत. इलेक्ट्रॉन्स काय तर ते फिरत आहेत है ना. इलेक्ट्रॉन बघा कशाने डिनोट करतात, तर ई त्याच्यावर काय तर मायनस लिहायचे, प्रोटॉन स्मॉल पी ने आणि न्यूट्रॉन स्मॉल एन ने है ना. त्याच्यावर चार्जेस किती आहेत, तर लक्षात घ्या की हा जो न्यूट्रॉन आहे, जो न्यूक्लियस मध्ये न्यूट्रॉन आहे त्याच्यावर चार्जेस ही 0 आहे. पण इलेक्ट्रॉनवर चार्ज बघा हा एवढा आहे, -1.6022 × 10⁻⁻19, आणि प्रोटॉनवर तो तेवढा चार्ज आहे पण तो आहे पॉझिटिव्ह. आता काय केलं मी बघा, काय करायचं आता आपल्याला की हा एवढा चार्ज प्रत्येक वेळेस लिहिण्यापेक्षा, दोन्ही गोष्टीवर सारखंच चार्ज आहे ना है ना, तर मग अशा वेळेस काय करू का, हा एवढा लिहिण्यापेक्षा आपण त्याला -1 आणि -1 आणि +1 यांनी काहीतरी रिप्लेस करून घेऊ है ना. आणि याला काय म्हणून आपण रिलेटिव्ह चार्ज. काय केलं, फक्त या संख्येला यांनी फक्त रिप्लेस केलेला आहे. म्हणजे एक इलेक्ट्रॉन असेल तर -1 लिहू, 2 असेल तर -2 लिहू, 3 असेल तर -3, तसंच प्रोटॉन असेल तर +1 +2 +3 असं लिहिणार आहोत है ना. सिम्बॉल काय तर -e आणि +e हे सिम्बॉल काय तर युज करता येईल. म्हणजे एका इलेक्ट्रॉनवर चार्ज किती आहे तर -1e, दोन याच्यावर किती तर -2e या पद्धतीने है ना. प्रोटॉनवर असेल तर +1e या पद्धतीने काहीतरी आपल्याला लिहिता येईल. त्याच पद्धतीने हे पार्टिकल्स आहेत तर यांना मास म्हणजे वस्तुमान सुद्धा असणार आहे. तर तो वस्तुमान किती आहे बघा, इलेक्ट्रॉनचा वस्तुमान इथे दिलंय की 0938 × 10⁻31. ते जर प्रोटॉनचं बघितलं तर 1.6726 × 10⁻27, आणि न्यूट्रॉनचं पण ऑलमोस्ट तेवढाच आहे, 1.67493 × 10⁻23 है ना. आता काय करतोय, याला जर आपल्याला हा मास आणि त्याशी रिलेटेड, जसं या ठिकाणी आपण रिलेटिव्ह चार्ज ई कन्सिडर केला होता, त्यासोबतच काय तर एक डाल्टन किंवा ज्याला यू ने डिनोट केलं जातं असा एक आहे. आणि ते बघा कंपेअर आपल्याला करता येईल की हा एवढा चार्ज असेल तर एवढा लिहिला जातो, एवढा असेल तर एवढा, आणि एवढा असेल तर एवढा लिहिला जातो है ना. एक रफली ठीक आहे, तो कन्वर्ट करण्यासाठी असेल बरोबर. पण आता जर आपण नोटीस जर केलं तर याच्यापेक्षा बघा की इलेक्ट्रॉनचा जो मास आहे तो काय तर तो फार कमी आहे, कारण 10⁻31 आणि हा 10⁻27. म्हणजे काय करायला लागेल आपल्याला, तर एक वर 400 म्हणजे 10,000 भाग द्यायला लागेल, त्यावेळेस ती संख्या येणार आहे. किंवा ते कन्वर्ट केल्यानंतर इथं सुद्धा बघा काय लक्षात येतंय की हा 1.00 आहे तो 0.00054 आहे ना. तर लक्षात येतंय की अशा वेळेस आपल्याला काय लक्षात येतंय, तर बघा अशा वेळेस आपल्याला काय लक्षात येतंय, तर यांच्यापेक्षा म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या मासपेक्षा, वस्तुमानापेक्षा इलेक्ट्रॉनचा मास आहे हा फार कमी आहे, आणि म्हणून त्याला आपण काय करू की 0 डिनोट करू, आणि याला रफली अंदाजे काय तर 1 ने काय तर तेवढं रिप्लेस करणार आहोत. हा 1u आहे तर तो काय तर तो 0u आहे है ना. बघा काय लक्षात ठेवायचे तुम्हाला, इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचे चार्ज काय तर -1 आणि +1 रिस्पेक्टिव्हली आहे. त्याच पद्धतीने इलेक्ट्रॉनचा जो मास आहे तो 0 कन्सिडर करायचे, आणि प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा मास आहे तो 1 कन्सिडर करायचे. ठीक आहे, आताच थोड्या वेळ सांगितलं होतं मी तुम्हाला की ऍटम मध्ये आहे काय, तर हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे ना. या न्यूट्रॉनचा चार्ज तर हा 0 आहे, पण जे प्रोटॉन आहे त्यांना पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे आपण काय म्हणता येईल की हा पॉझिटिव्हली चार्ज आहे. जो न्यूक्लियस आहे तो कसा आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे, आणि बाहेरचा भाग कसा आहे तर तो निगेटिव्हली चार्ज आहे, कारण ते इलेक्ट्रॉन आहे. त्यासोबतच बघा मास मध्ये काय कॉन्सेप्ट आहे, तर इलेक्ट्रॉनचा मास आपण ऑलमोस्ट निग्लिजिबल म्हणजे 0 कन्सिडर केलाय. त्यामुळे या न्यूक्लियसच्या बाहेरच्या भागामध्ये जर आपण कन्सिडर केलं तर त्या ऍटमचा मास आहे हा ऑलमोस्ट निग्लिजिबल आहे तो कोणता तर फक्त मधल्या भागामध्ये असणार असं आपण म्हणता येईल है ना. त्यामुळे ऍटमचा अख्खा मास आहे तो पूर्ण मास आहे तो या न्यूक्लियस मध्येच राहणार आहे. न्यूक्लियस मध्ये जेवढा न्यूक्लियसचा मास तेवढा पूर्ण ऍटमचा मास आहे.
तसं राहणार आहे असं आपल्याला म्हणता येईल, है ना. त्याचवरून काय तर बघा पुढचे काही कॉन्सेप्ट आहेत. पुढचे जे डेफिनेशन्स आहेत, केंद्रक म्हणजे न्यूक्लियस आहे, ते ऑलरेडी आपण कन्सिडर कव्हर केले की तो धनप्रभारित आहे, कारण त्यामध्ये फक्त प्रोटॉन हा पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि न्यूट्रॉन आहे तो तर न्यूट्रल आहे. जवळजवळ वस्तुमान हे काय तर केंद्रकात एकवटलेले आहे, ते पण आताच आपण कव्हर केलं, कारण इलेक्ट्रॉनचा मास आपण ऑलमोस्ट निग्लिजिबल कन्सिडर केले. दोन प्रकारचे अणुकण आहेत केंद्रकामध्ये, ते म्हणजेच काय तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन, आणि असे दोन्ही मिळून त्याला काय म्हणतात तर न्यूक्लियॉन हा वर्ड आहे. ठीक आहे. नेक्स्ट, रेणू वस्तुमान म्हणजे काय. आता आपण ऍटॉमिक मास जर कन्सिडर केलं तर ऍटमचा मास म्हणजे काय तर त्याचा न्यूक्लियस मध्ये आहे. आता तेच जर आपण रेणू वस्तुमान जर काढायचे तर त्या एका रेणूमध्ये, रेणू म्हणजेच काय की एक पेक्षा जास्त, दोन किंवा दोन पेक्षा जर जास्त ऍटम एकत्र आले असेल त्याला आपण काय म्हणू, त्याला आपण म्हणणार आहोत काय तर रेणू वस्तुमान, कारण तो मॉलिक्यूल तयार झाला, रेणू तयार झाला. म्हणजे असंख्य ऍटम ज्यावेळेस एकत्र राहतात त्याला आपण रेणू मॉलिक्यूल म्हणतो. मग त्याचं वस्तुमान काढायचंय. जसं फॉर एक्झाम्पल कन्सिडर करतोय मी की H2O म्हणजे काय तर याच्यामध्ये दोन हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन आहे, असे तिन्ही जो सोबत राहतील, त्यामुळे काय झाला हा पाण्याचा किंवा H2O चा एक मॉलिक्यूल एक रेणू झाला. मग याचा जर काढायचंय तर हे तीन ऍटम आहेत आपल्याकडे, या तिघांचा पण आपण काय काढून घेऊ तर ऍटॉमिक मास काढून घेऊ, वस्तुमान काढून घेऊ, है ना. आणि त्या सगळ्यांचं ऍडिशन केलं तर रेणू वस्तुमान मिळेल. हायड्रोजनचा किती आहे लक्षात ठेवा की तो एक आहे, म्हणून हायड्रोजनचा किती आहे तो एक आहे, कारण प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून एकच असतो, तो म्हणजे फक्त प्रोटॉन असतो, न्यूट्रॉन राहत नाही. तसंच या पण हायड्रोजनचा एक, आणि ऑक्सिजनचा किती आहे तर तो आहे किती तर तो 16 आहे. आणि या सगळ्यांचे म्हणजे ऑक्सिजन मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मिळून किती तर ते टोटल 16 आहे, आणि म्हणून तो किती झाले तर 16 झाले. त्यामुळे H2O चा मॉलिक्युलर वेट है ना, मॉलिक्युलर मास किंवा मॉलिक्युलर वेट किंवा रेणू वस्तुमान हा किती आहे तर हा आहे 18. युनिट काय लक्षात ठेवायची तुम्हाला, स्मॉल यू किंवा ज्याला डाल्टन सुद्धा म्हटल्या जातं. बघा डेफिनेशन ते दिले, एखाद्या पदार्थाचे रेणू वस्तुमान म्हणजे काय तर त्याच्या रेणूमधील सर्व अणूंच्या अणुवस्तुमानांची काय तर बेरीज आहे, है ना, याला म्हणायचं काय तर रेणू वस्तुमान. नेक्स्ट, अणुवस्तुमानाप्रमाणेच रेणू वस्तुमान सुद्धा कशामध्ये काढले जातं तर कोणत्या एककामध्ये व्यक्त करतात, तर तो आहे काय तर डाल्टन म्हणजेच काय तर स्मॉल यू आहे. नेक्स्ट बघा आता इम्पॉर्टंट जो कॉन्सेप्ट आहे तो म्हणजे काय तर मोल. तुम्हाला आता सांगितलं आपल्याला मेन शिकायचं काय तर मोलच शिकायचं आहे ना. जसं H2O चा आत्ताच आपण काढला की तो किती आहे तर 18 यू आहे. 18 यू काय तर एवढा मॉलिक्युलर मास आहे. पण जर मी 18 ग्रॅम किती कन्सिडर करतोय मी, 18 ग्रॅम एवढं पाणी एका भांड्यामध्ये घेतोय, एका भांड्यामध्ये काय घेतलं मी मोजून 18 ग्रॅम पाणी घेतलं, तर हा एवढा जो पाणी असेल तो काय म्हणू आपण की पाण्याचा हा एक मोल झाला, म्हणून पाण्याचा काय झाला तर एक मोल झाला. जर 36 ग्रॅम असेल तर पाण्याचे 2 मोल आहेत, है ना. जर 54 ग्रॅम असेल तर पाण्याचे 3 मोल आहेत, कारण 18 त्रिक 54 या पद्धतीने काय तर याला मोल म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजेच काय करायचंय, मॉलिक्युलर मास काढायचंय आणि तेवढाच ग्रॅम मधला जर तो पदार्थ असेल तर त्याला आपण त्या पदार्थाचा एक मोल एवढं म्हणायचं आहे, है ना. अजून एखादी एक्झाम्पल घेऊ, जसं बघा CO2 है ना. कार्बनचे किती आहे तर ते किती तर 12, आणि ऑक्सिजनचे किती तर ते आता सांगितलं 16 आणि 16 टोटल किती होणार तर हे 32 होतील, है ना. टोटल किती होणार तर 32, म्हणजे झाले किती तर 44 यू. आता 44 जर ग्रॅम CO2 जर आपण एखाद्या कुठल्या भांड्यामध्ये जर घेतलं 44 ग्रॅम, तर तो CO2 चा एक मोल झाला. 88 घेतलं तर तो CO2 चे 2 मोल झाले, है ना. इथून तुम्हाला आयडिया आली असेल की नेमकं काय करायचं आपल्याला, है ना. बघा मोलची डेफिनेशन काय, मोल ही पदार्थाची अशी राशी आहे जिचे ग्रॅम मधील वस्तुमान त्या पदार्थाच्या रेणू वस्तुमानाच्या डाल्टन मधील मूल्य एवढेच असते. आता इथं एक फॉर्म्युला पण दिले शाळेच्या पुस्तकात, अगदी सोपी आहे, नाही माहित असेल तरी पण चालेल, पण माहित असेल तर बघा तुम्हाला थोडंसं त्या फॉर्म्युल्याचा पण युज करता येईल. नेमकं काय तर बघा, पदार्थाची मोल संख्या काढायची म्हणजे एखादी तुम्हाला पदार्थ दिलेला आहे आणि त्या पदार्थामध्ये म्हणजे आपण कन्सिडर एखाद्या भांड्यामध्ये एवढ्या एवढ्या ग्राम तो पदार्थ आहे आणि त्याच्यामध्ये नेमके किती मोल्स आहेत. जसं मी आता सांगितलं होतं की 36 ग्रॅम एवढं जर पाणी असेल त्यामध्ये असणार की तर 18 दुने 36 म्हणजे 2 मोल असणार आहे. तर किती मोल्स काढू आपण तर बघा की 36 भागाकारामध्ये 18 करू. हे 36 आहे काय तर बघा की पदार्थाचे ग्रॅम मधील वस्तुमान किती दिले, 36 ग्रॅम दिले आणि म्हणून आपण न्यूमरेटर मध्ये अंशामध्ये ठेवले, आणि पदार्थाचे रेणू वस्तुमान इथं ठेवले डिनॉमिनेटर मध्ये छेदामध्ये ठेवलेले. आन्सर किती येणार तर 2, त्यामुळे 2 मोल असणार आहे, है ना. असंच काढलेलं आहे. काय करायचंय, जेवढं ग्रॅम दिलेलं आहे त्याला काय तर त्याच्या रेणू वस्तुमानाने भाग द्यायचे, म्हणजे नंबर ऑफ मोल्स, मोलची संख्या ठीक आहे तर ती मिळेल, है ना. तर इथून तुम्हाला लक्षात आलं असेल की मोल म्हणजे नेमकं काय आहे, है ना. नेक्स्ट आता काय आहे तर सिमिलर कॉन्सेप्ट आहे आणि त्याच्याशी रिलेटेड न्यूमेरिकल पण आयोगाने विचारलं, जो आपण सुरुवातीला बघितलंय. बघा काय आहे की ॲव्होगाड्रो नंबर म्हणजेच काय की कोणताही पदार्थ असेल, जसं पाण्याचं जर 18 ग्रॅम म्हणजे 1 मोल होता तर CO2 चा 44 ग्रॅम म्हणजे 1 मोल होता, है ना. कोणत्याही पदार्थाचा 1 मोल जर आपण घेतला तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स फिक्स असतात, ते म्हणजे किती तर हे एवढे 6.022 × 10⁻23 एवढे मॉलिक्युल्स फिक्स असतात. म्हणजे पाण्याचे 18 ग्रॅम पाणी घ्या, त्याच्यामध्ये एवढेच मॉलिक्युल्स आहेत पाण्याचे H2O चे.
CO2 44 ग्रॅम घेतलं तर त्याच्यामध्ये एवढेच मॉलिक्युल्स आहेत, है ना. म्हणजे CO2 44 ग्रॅम घ्या, म्हणजे 1 मोल जर घेतलं त्याच्यामध्ये सुद्धा काय तर एवढेच मॉलिक्युल्स आहेत. तर काय म्हणू आपण की प्रत्येक पदार्थ जर असेल तर त्याच्यामध्ये काय तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे फिक्स असतात, आणि ही जी संख्या आहे ना 6.022 × 10⁻23 याला म्हणतात काय तर याला म्हणतात ॲव्होगॅड्रो नंबर किंवा याला म्हणतात ॲव्होगॅड्रो अंक. बघा, कोणत्याही पदार्थाचा 1 मोल राशीमधील रेणूंची संख्या ही निश्चित असते. या संख्येलाच ॲव्होगॅड्रो नंबर असे म्हणतात. डिनोट करतात कॅपिटल N आणि त्याला बाजूला लिहायचे काय तर कॅपिटल A लिहायचे. या संज्ञेने दर्शवितात. पुढील वैज्ञानिक प्रयोगातून दाखवून दिले की ॲव्होगॅड्रो अंकाचे मूल्य हे किती आहे, 6.022 × 10⁻23 संख्या पाठ करायची आहे, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, इथून लक्षात आलं असेल तुम्हाला की नंबर ऑफ मोल्स काय आहे, आणि कोणताही एखादी पदार्थ दिला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला सहज मॉलिक्युलची संख्या किंवा नंबर ऑफ मोलची संख्या काय तर आपल्याला काढता येते. ठीक आहे, यावरून आपल्याला जो पहिला न्यूमेरिकल होता 2022 चा तो सॉल्व्ह करता येईल. नेक्स्ट 2023 चा न्यूमेरिकल आता कसं सॉल्व्ह करता येईल तर बघा, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. मी तुम्हाला काय म्हटलं होतं की त्याचे 4 प्रकार आहेत, 4 प्रकारे काढता येतात. एक आहे मास पर्सेंट, ज्याला वेट पर्सेंट सुद्धा म्हणतात, जो तुम्हाला सॉल्ट म्हणजे मिठाचा एक्झाम्पल दिला होता, 12 पैकी 2 भाग काय तर मिठाचे आहेत म्हणून. बस तोच भाग म्हणजे काय तर किंवा तोच प्रकार म्हणजे काय तर हा मास पर्सेंट आहे. मोल फ्रॅक्शन आता आपण घेणार आहोत, आणि हे दोन मोलॅरिटी आणि मोलॅलिटी जे तुम्हाला होमवर्क म्हणून अभ्यास करायचा आहे. आता मोल फ्रॅक्शन जर आपल्याला घ्यायचं तर काय करायचं बघा, इथे फॉर्म्युला दिलाय, नाही लक्षात राहिलं तरी पण चालेल. ठीक आहे, बस आपण तोच एक्झाम्पल घेऊ की एखादी पदार्थ आहे ना, त्या पदार्थाचा जसा मीठ आहे, मिठाचं जर आपण NaCl चा जर आपण मोल फ्रॅक्शन काढला आणि जो सपोज कन्सिडर करू की तो X काय तर X मोल आहेत, X काय तर मोल आहेत म्हणून, आणि त्यासोबत तो काय तर पाण्यामध्ये टाकले आणि पाण्याचे किती आहेत तर कन्सिडर करू की ते किती आहेत तर पाण्याचे Y मोल आहेत म्हणून. X मोल मिठाचे कन्सिडर करू आणि Y मोल हे कशाचे कन्सिडर करू तर आपण पाण्याचे कन्सिडर करू. मग आपण याच्यामध्ये जर मी विचारलं की मिठाचा मोल फ्रॅक्शन किती आहे, कसं काढता येईल, मिठाचं विचारलंय त्यामुळे मीठ वर लिहायचे आणि खाली काय लिहायचंय, मीठ आणि पाणी. कारण पूर्ण सोल्युशन मध्ये, पूर्ण मिक्सचर मध्ये नेमकं जेवढं असेल त्याच्यामध्ये काय तर X किंवा तेवढ्या भागामध्ये काय तर X आहे, हा काय तर एवढा मीठ आहे म्हणून. ठीक आहे, बस हाच फॉर्म्युला आहे किंवा हाच इथं दिलेला आहे बघा. मोल फ्रॅक्शन ऑफ ए आणि बी यांचं जर मिक्सचर आहे तर मोल फ्रॅक्शन ऑफ ए कसं काढता येईल, नंबर ऑफ मोल्स ऑफ ए डिवायडेड नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. म्हणजेच काय तर बघा इथं हे फक्त डिनोट केलेलं आहे Na प्लस AB NB है ना. तेच NBचा बीचं काढायचं असेल तर मग काय तर न्यूमरेटर मध्ये फक्त बी घेतलेला आहे. ठीक आहे, आयडिया आली असेल थोडीफार. आपण आयोगात जो न्यूमेरिकल आहे तो कव्हर करू म्हणजे तुम्हाला सगळंच क्लिअर होईल. बघा, 2 न्यूमेरिकल जे विचारलेले आहेत काय आहेत, रिकामी जागा यामध्ये सगळ्यात जास्त रेणू असतील. द मॅक्सिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स आर प्रेझेंट इन. आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स कोणामध्ये जास्त असतात, 1 मोल कोणत्याही पदार्थाचा घेतला तर नंबर ऑफ मॉलिक्युल्स सारखे आहेत. म्हणजे आपण जर असं म्हणता येईल की नंबर ऑफ मोल जास्त म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल सुद्धा काय तर जास्त. तर आपल्याला काय काढता येईल, इथं दिलेलं आहे की कोणता पदार्थ किती ग्रॅम आहे, बस त्याला आपण काय करू तर ते मोल्स मध्ये किती आहेत तेवढं आपल्याला फक्त काढतो, आणि आपल्याला फक्त कम्पेअर करायचे. एक्झॅक्ट नंबर ऑफ मोल्स किंवा नंबर ऑफ मॉलिक्युल्स नाही काढायचे, आपल्याला काय तर फक्त कम्पेअर करायचे की कोणामध्ये जास्त आहे आणि तो फक्त आन्सर मार्क करायचे. बघा, प्रश्न कसा सॉल्व्ह करता येईल. 250 ग्रॅम आयोडीन स्फटिकचा फॉर्म्युला काय तर I2, म्हणजे I2 मध्ये किती आहे तर बघा, एका आयोडीनचे किती तर 127, 2 आयोडीनचे किती होणार तर 2 गुणाकारामध्ये 127 ते किती होणार तर 254. इथं किती आहे तर 250 ग्रॅम, म्हणजे आपण असं म्हणता येईल की 254 ग्रॅम म्हणजे 1 मोल आहे. इथं आहे फक्त 250. रफली किती म्हणता येईल तर 0.9, 1 पेक्षा काय तर थोडंसं कमी आहे ना, त्यामुळे 0.9 मोल आहे. 0.9 मोल आहे रफली. कारण मी तुम्हाला आता सांगितलं की आपल्याला फक्त कम्पेअर करायचं, एक्झॅक्ट आन्सर नाही काढायचे म्हणून. नेक्स्ट काय तर 22 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड. आता थोड्या आधी सांगितलं मी तुम्हाला की कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2 आता काढलं होतं आपण किंवा परत एकदा काढून घेऊ. बघा, कार्बनची किती आहे तर 12 आहे आणि ऑक्सिजनचे आहे किती तर 16. 2 ऑक्सिजन असल्यामुळे 16 32 होणार, त्यामुळे टोटल झाले किती तर 44 ग्रॅम म्हणजेच काय तर 1 मोल. इथं 22 ग्रॅम म्हणजे हा काय तर अर्धाच मोल आहे असं म्हणू आपण, है ना. CO2 चा किती आहे तर 0.5 मोल आहे. बघा किती आहे तर 0.5 मोल. याचा अर्थ बघा, या दोघांपैकी जर आपल्याला एलिमेंट जर करायचं म्हटलं तर कोण एलिमेंट होईल की याच्यामध्ये 0.9 म्हणजे जास्त आहे ना, याच्यामध्ये काय तर कमी आहे, याला आपण एलिमिनेट करून घेऊ. 22 ग्रॅमला काय तर मी एलिमिनेट केलं. नेक्स्ट 45 ग्रॅम पाणी आहे. 45 ग्रॅम पाणी म्हणजे H2O. हायड्रोजनचे किती तर 1 आणि 2 हायड्रोजन त्यामुळे 2. ऑक्सिजनचे दिले ऑलरेडी की 16 आहे म्हणून, है ना. टोटल किती होणार तर 18. इथं आहे किती तर 45 ग्रॅम पाणी आहे ना, 45 ग्रॅम पाणी आहे. याचा अर्थ काय की 45 जर मी 18 ने भाग दिलं तर ते किती मिळणार रफली, H2O किती मिळणार तर 2 पॉइंट समथिंग मिळणार आहे. याचा अर्थ हा पण कॅन्सल करता येईल कारण पाण्यामध्ये नंबर ऑफ मोल्स काय तर जास्त आहे म्हणून, है ना. नेक्स्ट आता राहिले काय तर 10 ग्रॅम ऑफ हायड्रोजन वायू म्हणजे काय तर H2. एका हायड्रोजनचा 1, 2 चे किती होणार 2 म्हणजे किती तर 2
2 ग्रॅम म्हणजेच काय तर 1 मोल. इथं 10 ग्रॅम आहे म्हणजेच काय तर हे किती झाले तर 5 मोल झालेत. किती झालेत हे 5 मोल झालेले आहेत. बघा आता इथं पण लक्षात येतं हा 2 पॉईंट समथिंग येईल आणि हा डायरेक्ट 5 मोल आहे म्हणजे हा पण कमी केला कॅन्सल केला आपण. राहिले काय तर फक्त 10 ग्रॅम ऑफ हायड्रोजन वायू. हाच काय तर आन्सर असणार आहे. कारण ज्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल जास्त त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स जास्त. तर मोल काढता यायला पाहिजे तर तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढता येईल आणि जो पुढचा जो प्रश्न आहे मोल फ्रॅक्शन तो सुद्धा सॉल्व्ह करता येईलच. बघा पुढचा जो प्रश्न आहे तो काय 180 ग्रॅम ऑफ ऍसिटिक आम्ल म्हणजेच काय तर ऍसिटिक ऍसिड त्याचा फॉर्म्युला दिलाय CH3 मी लिहून घेतो CH3COOH. कारण आपल्याला काढायचं काय तर त्याचा मोल नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत म्हणजेच काय तर आपल्याला मोल फ्रॅक्शन काढता येईल है ना. किती आहे तर हा 180 ग्रॅम आहे लक्षात ठेवा 180 ग्रॅम. 180 ग्रॅम पाणी पण आहे. किती आहे तर 180 ग्रॅम पाणी पण आहे 180 H2O है ना. एकमेकांत मिसळलंय तर मग अशा वेळेस तयार झालेल्या द्रावणात ऍसिटिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन किती असणार. ऍसिटिक आम्लाचा विचारलंय त्यामुळे न्यूमरेटर मध्ये ऍसिटिक आम्ल ठेवू आपण आणि डिनॉमिनेटर मध्ये टोटल ठेवणार आहोत. ठीक आहे बघा आता CH3 चा जर आपण मोल जर काढायचा आहे किंवा याचं जर आपण मॉलिक्युलर मास जर काढतो म्हटलं तर किती येणार बघा. कार्बन इथं एक आहे इथं एक आहे. कार्बनची इथं दिले ऑलरेडी ब्रॅकेटमध्ये ती 12 आहेत. इथं 2 कार्बन असल्यामुळे 12 2 24 होतील. हायड्रोजन किती आहे तर बघा हे 3 आणि हा 1 म्हणजे ह्या एका हायड्रोजनचा 1 टोटल 4 हायड्रोजन ते किती होणार तर 4. आणि ऑक्सिजन किती आहेत तर हे 2 आहेत. इथं एका ऑक्सिजनचे 16 आहेत 2 ऑक्सिजनचे किती होणार तर 16 दुने 32 राईट. आता हे टोटल जर केलं तर किती येणार बघा 24 आणि 4 28 28 आणि 32 म्हणजे किती झाले तर हे 60. हे किती झाले तर 60. तर 60 U आणि 60 ग्रॅम बघा काय म्हणतो आपण की 60 ग्रॅम म्हणजेच काय तर 1 मोल आहे. 60 ग्रॅम म्हणजे काय तर 1 मोल आहे. आपल्याला किती दिलेला आहे 180 ग्रॅम. किती दिले आपल्याला 180 ग्रॅम. याचा अर्थ 180 ग्रॅम ऍसिटिक ऍसिड 60 ग्रॅम म्हणजे 1 तर 180 ग्रॅम म्हणजे किती तर 180 भागाकार 60 म्हणजे किती येणार तर हे 3 मोल येणार आहे. किती येणार तर हे 3 मोल येतील. त्याच पद्धतीने बघा की आता पाण्याचं सुद्धा 180 ग्रॅम पाणी आहे. पाण्याचं आपण मगाशी पण काढलं होतं परत एकदा काढू की 2 हायड्रोजन आहेत. एका हायड्रोजनचा 1 2 हायड्रोजनचे किती झाले तर 2 झाले. एक ऑक्सिजनचे 16 आहेत त्यामुळे इथे एकच आहे त्यामुळे किती झाले तर 16 म्हणजे हे किती झाले तर 18 U. 18 ग्रॅम किती तर 18 ग्रॅम पाणी 18 ग्रॅम पाणी म्हणजेच काय तर 1 मोल झाला 1 मोल झाला आहे. किती 180 ग्रॅम आहे म्हणजे 180 भागाकारामध्ये 18 सरळ सरळ किती तर हे 10 मोल असणार आहेत. 180 ग्रॅम पाणी म्हणजे किती तर 10 मोल राईट. आता या सगळ्यांचं जर मिक्सचर जर केलं तर 3 मोल आणि 10 मोल असे 13 मोल होतील. आणि या 13 मोल मध्ये 3 मोल हा ऍसिटिक ऍसिडचा आहे म्हणजे 13 पैकी किती तर 3. 13 पैकी किती येणार तर ते 3 येणार आहेत है ना. बस एवढं फक्त कॅल्क्युलेशन करायचे 13 पैकी 3 म्हणजे आता 3 ला जर 13 ने भाग दिलं किती येणार तर बघा भाग जात नाही त्यामुळे शून्याचा भाग दिला मी. इथं करून घेऊ आपण की 3 भागाकारामध्ये 13 है ना. शून्याचा भाग दिला इथं 0 आलं इथं 3 इथं पॉईंट दिला इथे एक 0 देतोय. त्यानंतर 13 दुने 26 येणार परत 4 आणि 0 13 त्रिक 39 -1 है ना. पुढे परत भाग जाईल. आन्सर आला की तिथं 0.23 ऑप्शन आहे का बघू एकदा आपण. ऑप्शन पहिलाच ऑप्शन मला दिसतो इथं त्यामुळे आन्सर येणार किती तर 0.23 एवढं काय असेल तर ऍसिटिक ऍसिडच्या 180 ग्रॅम ऍसिटिक ऍसिडचा 180 ग्रॅम पाण्यामध्ये टाकल्यानंतर मोल फ्रॅक्शन असणार 0.23. ठीक आहे. तर या पद्धतीने काय तर हा कॉन्सेप्ट आहे. आयोगाने न्यूमेरिकल विचारले मागच्याच वर्षी त्याच्या आधी जो प्रश्न विचारला तो मोलवर विचारले. ठीक आहे. दोन्ही पण कॉन्सेप्ट सांगितले मी तुम्हाला काय आहे. एक लक्षात ठेवा की मोल हा ऍटॉमिक स्ट्रक्चरशी रिलेटेड आहे पण मोल फ्रॅक्शन हा कॉन्सन्ट्रेशन या टॉपिकशी रिलेटेड आहे. तो पूर्ण जो टॉपिक 11 वर्गात सांगितला तो पूर्ण टॉपिक समजून घ्या. 4 प्रकार जे सांगितले ते समजून घ्या कारण न्यूमेरिकल याच्यावर काय तर विचारले 2 झाले. नक्की न्यूमेरिकल मागे पुढे विचार म्हणजे मोलॅरिटी आणि मोलॅरिटी जे सांगितले तुम्हाला मी त्याच्यावर सुद्धा काय तर न्यूमेरिकल विचारले जाऊ शकतात. तर अशी अपेक्षा ठेवतोय की हा टॉपिक तुम्हाला चांगलं समजला असेल आणि या पूर्ण टॉपिकची पीडीएफ ही पीडीएफ आणि व्हिडिओची लिंक जर पाहिजे असेल तुम्हाला या दोन्ही टेलिग्राम चॅनलवर मिळेल. MPSC_AON-IS आणि एस एक्झाम हा चॅनल सर्च करताना काय करायचे सर्च तर एज द रेस असं सर्च करायचं आहे म्हणजे तुम्हाला हा चॅनल सहज मिळेल. ठीक आहे. तर आज आपण इथंच थांबूया. थँक्यू व्हेरी मच.